योग आहे त्याबद्दल खूप धन्यवाद. तर मला अचानक सांगण्यात आलं की तुला बोलावण्यात येणार आहे आणि तू काहीतरी विषयावर बोल. आणि मी इतकी बिझी लोकांना भेटण्यामध्ये तर मला काही वेळ मिळाला नाही. जे मनात येईल ते मी सांगायला केलं. आवाज येत नाही असं पुढे जवळ तर मी सुरुवातीला थोडं माझ्याबद्दल सांगतो, त्यामुळे तुम्हाला कल्पना येईल की मी कोण आहे. तर मी देगलूरची कन्या आहे. रेखावर परिवारात माझा जन्म झालेला आहे आणि आमच्याकडे शैक्षणिक वातावरण काही नव्हतं, की सगळं बिझनेस ओरिएंटेड. आणि त्या काळात मुलींना शिकायला पाठवणं वगैरे म्हणजे मोठी गोष्ट होती. पण माझ्या आईवडिलांनी ते चांगलं काम, पुण्याचं काम केलं आणि त्यांच्यामुळे मी आज त्या स्थितीत आहे. तर वडिलांनी सांगितलं शिकायचं असेल तर जिल्हा परिषद कन्या शाळेतच जायचं. मग देगलूरला होती एक कन्या शाळा. मग 1ली ते 10वी त्या मराठी मीडियमच्या कन्या शाळेत शिक्षण झालं. मग त्यानंतर अचानकपणे आम्ही काही अशी तयारी वगैरे काही केली नाही, पण मेरिटमध्ये आले. ते काही म्हणजे आम्ही शिकत होतो आणि जाऊन एक्झाम वगैरे देत होतो. असं काही प्रिपरेशन वगैरे काही विशेष केलेलं नव्हतं, पण मेरिट आले. तर माझ्या बहिणीचं लग्न होतं आणि लग्नाच्या गोंधळात आम्ही बिझी होतो आणि मग वार्ताहर आले आणि माझा फोटो मागत होतो. तर कोणीतरी येऊन मला सांगितलं की तुझा फोटो पाहिजे म्हणाले. तर मी म्हटलं माझं कशाला, माझ्या बहिणीचं तर लग्न नाही, की नामता सौख्य बऱ्यासाठी म्हणून मागत असतील म्हटलं. तर नाही म्हणे तुलाच काहीतरी चांगले मार्क्स मिळाले त्यामुळे विचारता येतं. मग तेव्हा मला कळलं की मी मेरिटमध्ये आले. तेव्हा मी सर बोर्ड एक्झाम होती आणि मराठवाड्यामध्ये पहिले 20 विद्यार्थी काढायचे, त्याच्यामध्ये मी 4थी होते. मुलीमध्ये 3री, नांदेड जिल्ह्यात पहिली आणि गोल्ड मेडल मिळालं होतं. माझं सगळ्यांचं म्हणणं पडलं की मेरिट स्टुडंट आहे तर औरंगाबादला जाऊन 11वी 12वी करावी, कारण देगलूरला तर मग एकच देगलूर कॉलेज देगलूर होतं. मग ॲडमिशन घेतली, बॅग वगैरे भरली, 2 दिवसांनी जाणार होतो. मग देगलूर कॉलेजचे प्राचार्य आले आणि ते म्हणे की मेरिट स्टुडंट आहे, आमच्या शाळा कॉलेजमध्ये शिकू द्या. पुन्हा जर ती मेरिट आली तर आमच्या कॉलेजला थोडंसं त्याचा फायदा होईल, आम्ही तिला पाहिजे ती मदत करतो. माझ्या वडिलांना आनंद झाला, कारण मुलीला दूर पाठवायचं त्यांना नव्हतंच. मग तिकडची ॲडमिशन कॅन्सल केली. 11वी 12वी देगलूर कॉलेज देगलूरमध्ये केलं आणि देवाच्या कृपेने त्या वर्षीसुद्धा मेरिटमध्ये आले. मग त्यानंतर मेडिकल आणि इंजिनिअरिंग दोन्ही ग्रुप ठेवले होते, कारण मला मॅथमॅटिक्स खूप आवडायचं. तर मॅथमॅटिक्समध्ये 97 आणि बायोलॉजीमध्ये 96% मिळाले आणि मला इंजिनियर व्हायचं होतं. आणि त्या काळात सिव्हिल इंजिनिअरला बंद होतं, तर मी म्हटलं मी सिव्हिल इंजिनियर होणार. मग माझ्या बाबांनी सांगितलं की तू काय सिव्हिल इंजिनियर करून डोक्यावर हॅट घालून साईटवर जाणार का? नाही म्हणे, शिकायचं असेल तर मेडिकलला जा, नाही तर मग तुझं लग्न करून. मग मी म्हटलं नाही, म्हणजे मेडिकल नाही असं नव्हतं, पण फर्स्ट प्रिफरन्स मॅथमॅटिक्सकडे होतं. मग औरंगाबादला ॲडमिशन घेतली, कारण मुंबईतून दूर मुलीला एवढं कसं पाठवायचं, आपलं कोणी नातेवाईक नाही, म्हणून मराठवाड्यात आपल्या जवळचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादला ॲडमिशन घेतली आणि MBBS कंप्लीट झालं. मग ॲनेस्थेशिया म्हणजे बहिरीकरण ह्याच्यामध्ये स्पेशलायझेशन केलं, त्यामध्ये सुद्धा गोल्ड मेडल मिळालं. वाटलं की आता आयुष्यात पुन्हा कधी एक्झाम द्यायची नाही, परीक्षात नाही, अभ्यास नाही, संपला आपला शैक्षणिक आणि वगैरे. आता फक्त प्रॅक्टिस करायची, लग्न आणि 1-2 मुलं होईल असं माझं स्वप्न होतं. आणि मग जेव्हा लग्नाचं पडायला लागलं, आपल्या समाजामध्ये तेव्हा जास्त शिकलेल्या मुली होत्या, मला सगळे फॉरेनची स्थळं येत होती. पण मी म्हटलं की मला भारत सोडून जायचं नाही, आपली सगळी लोकं इथं आहे आणि त्याच्यामुळे बरीच स्थळं म्हणजे नाकारली. मग शेवटी माझ्या नवऱ्याचं स्थळ आलं, ते तेलगू आणि IT प्रोफेशनल सॉफ्टवेअर इंजिनियर. जणू काही ते कॉम्बिनेशन USला जाण्यासाठीच बनलेलं असतं. मग माझ्या आईने वगैरे त्यांना स्पष्ट सांगितलं की तिला इंटरेस्ट नाही आहे अमेरिकेला वगैरे जाण्यासाठी, पुन्हा लग्नानंतर तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स होऊ नये होते. माझ्या नवऱ्याने येस म्हणून सांगितलं. आमचं लग्न झालं, मुंबईला गेलो, तिथे एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲनेस्थेटिस्ट म्हणून काम केलं. त्यावेळेस आम्हाला मुलगा झाला. मग त्यानंतर माझ्या नवऱ्याने ऑफर दिली, बेंगलोरला शिफ्ट व्हायचं की अमेरिकेला जायचं. आता मला बॉम्बेचं छान जॉब जम बसला होता, मेहनत करून सगळं नाव आणलं होतं, ते सोडून जायची इच्छा नव्हती. पण म्हटलं ठीक आहे, मग मी बेंगलोर चूज केलं, कारण पुन्हा मला अमेरिकेला जायचं नव्हतं म्हणून. मग बेंगलोरला गेलो, तिथे नवीन स्टेट, नवीन लँग्वेज, तिथे पण सगळे चॅलेंजेस, लहान मुलगा. मग ते सगळं करत तिथे पण सेंट फिलॉमिनास हॉस्पिटलमध्ये काम करायला सुरुवात केली. आणि एका वर्षाच्या आतच माझा नवरा म्हणे की नाही नाही, मला अमेरिकेला जायचं आहे, आमच्या सॉफ्टवेअरची ती पंढरी आहे, मला जायचं आहे. तुला USMLEसाठी म्हणून ते एक्झाम द्यायची सर, डॉक्टरांना तेवढं सहजासहजी तिथे लायसन्स मिळत नाही. तर त्या परीक्षेसाठी म्हणतेस ना, तुला काही करायची गरज नाही, तू आपल्या मुलांना वाढव आणि नंतर मुलं मोठी झाल्यानंतर सोशल वर्क करशील, असं त्यांनी मला ऑप्शन दिलं. म्हटलं ठीक आहे, आता मला तरी एकाला हो म्हणावं लागेल ना. मग त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी आम्ही अमेरिकेत गेलो. तर
सॉफ्टवेअर आणि दुसऱ्या स्किलच्या लोकांना डायरेक्ट जॉब मिळतो. पण मेडिकल म्हणजे लाईफ अँड डेथचा प्रश्न असतो ना, तर ते लावून सलाखून घेतात. त्यामुळे तुम्हाला कठीण 4-5 परीक्षा द्यावी लागतात. कम्प्युटरवरती 7 ते 8 तासांची एक्झाम्स असतात आणि दुसरे काही असे आधी पेशंट याच्यावरती वगैरे असतात. ते झाल्यानंतर मग ट्रेनिंग करावी लागते 3 वर्ष 5 वर्ष डिपेंडिंग अपॉन काय स्पेशालिटी होते. त्याच्यानंतर मग आपल्याला लायसन्स देतात आणि मग आपण प्रॅक्टिस करू शकतो. आणि तोपर्यंत मी ऑलरेडी 36-37 वगैरे वय झालं होतं, 2 मुलं होती आणि तेवढ्या दूर आपल्या कोणी नातेवाईक नाही, फ्रेंड्स नाही, इंडियामध्ये येऊन मदत करणे काही नव्हतं. सगळ्यांचं आपण त्याच्यामध्ये बिझी होते. मग म्हटलं तर काय करावं, आणि कोणी सांगायला पण नव्हतं की ओके जा आणि ट्राय करणं होईल. आणि मग माझा नवरा पण म्हणत होता की काय करायचं, एवढ्या वर्षांनी काय होत नाही, काय नाही मुलांचं करत वगैरे. त्याच्यामध्ये अवघड परीक्षा असतात, फ्रेश ग्रॅज्युएट येतात इंडियामधून, 1-1 वर्ष अभ्यास करतात 24 तास 24/7, आणि त्यांना पण 1-1 वर्ष लागते एक स्टेप द्यायला. तू कशी करणार आहेस? पण मी म्हटलं तर माझ्या लिमिटेशनमध्ये मी करून तरी पाहते, नुकसान काय होणार आहे, जास्तीत जास्त माझं नॉलेज अपग्रेड होईल, मला नाही मिळालं पोझिशनमध्ये. तशा हिमतीने मी सुरुवात केली. सुरुवातीला एखादा क्लास दिवसात त्याच्यासाठी काढायची, कारण मला मुलांच्या संगोपनात कॉम्प्रोमाइज करायचं नव्हतं. कारण मला वाटत होतं की बहुतेक मला मिळणार नाही, मग हे पण जाईल ते पण जाईल, म्हणून माझी फॅमिली प्रायोरिटी होती आणि ती सेकंडरी म्हणून करून तरी पाहते, कारण दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा मी माझी टेस्ट करून बघितलेलं बरं, असं म्हणून मी सुरुवात केली. सेकंड हँडमध्ये नंतर सुरुवात केली आणि मग पहिल्या याची तयारी केली. आणि नंतर म्हणजे एका पाण्यात पडल्यावर पोहायला इझी जातं, त्याप्रमाणे एका वर्षाच्या सगळ्या परीक्षा झाल्या माझ्या सक्सेसफुली. अगदी 94% वगैरे पण मिळाले. आणि मग मी अप्लाय केलं. अप्लाय केल्यानंतर मला म्हणजे काय अपेक्षा नव्हती, कारण माझ्यापेक्षा चांगले आणि फ्रेश ग्रॅज्युएट्स होते ज्यांना प्रिफर करतात ते. तर मला असं वाटतं की कोण बघणार आहे माझा CV आणि कोण मला इंटरव्ह्यू देणार. पण काय माहीत नाही, 11व्या दिवशीच मला येतात तुमच्याकडे विरारच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये इंटरव्ह्यू आला. मला विश्वासच बसेल ना, मी रिफ्रेश करत होते, म्हणजे काहीतरी मिस आहे, मला इंटरव्ह्यू कसं करायला 11व्या दिवशी, कारण मला काहीच एक्सपेक्टेड नव्हतं. पण तो खराच इंटरव्ह्यू आलेला होता. त्यानंतर इंटरव्ह्यूचा पाऊसच पडला. 13 इंटरव्ह्यू आल्या, जेव्हा एकाही इंटरव्ह्यूची अपेक्षा नव्हती. मग त्यापैकी काही 11 मी अटेंड केले आणि न्यूयॉर्कच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये पहिल्या अटेम्प्टमध्ये मला रेसिडेन्सी मिळाली. रेसिडेन्सी म्हणजे ट्रेनिंगला, ते माझं पिडियाट्रिक्स होतं, लहान मुलांच्यामध्ये 2 वर्षाचं होतं. ते कम्प्लीट केलं. त्यानंतर मग आता बहुतेक सगळं लिहिलेलं होतं, ते व्हायचं होतं. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या प्रकारात मला फेलोशिपची पण पोझिशन मिळाली. मग आम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये न्यूजर्सी स्टेटमध्ये गेलो. तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये पिडियाट्रिक न्यूरोलॉजी म्हणजे लहान मुलांच्या मेंदूच्या विकारांचं स्पेशलायझेशन, जन्मापासून ते 21 वर्षापर्यंत जे काही मेंदूचे विकार असतात त्याच्यामध्ये 3 वर्षाचं स्पेशलायझेशन केलं. आणि आता न्यूजर्सीच्या एका मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये माझा जॉब आहे. मागच्या 12 वर्षापासून मी करते आणि सगळे पेशंट्स वगैरे ट्रीट करते आणि खूप समाधान मिळते ना. हे सगळं थोडंसं बॅकग्राऊंड सांगितलं की मी कशी पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट बनले म्हणून. तर मला आता ब्रेनबद्दलच बोलतो. तर बाळाचं ब्रेन, त्याची डेव्हलपमेंट प्रेग्नन्सीच्याही आधी काही कारण असतात. तर प्रेग्नंट होण्याच्या आधी सुद्धा त्या बाळाला काळजी घ्यायला पाहिजे. एक फोलिक ॲसिड नावाचं एक विटॅमिन असतं. त्या विटॅमिन जर डेफिशियन्सी असेल आणि ती वुमन जर प्रेग्नेंट राहिली तर त्यांना मेंदूचे विकार म्हणजे मेंदूचं फॉर्मेशन चांगलं होत नाही. आणि जेव्हा त्या स्त्रीचं युरिन टेस्ट प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह येते तर 25 दिवसांनी येते, त्याच्या आधीच हे सगळं झालेलं असतं, म्हणजे डॅमेज ऑलरेडी झालेलं असतं. नंतर तुम्हाला कळलं तरी मग काहीच करू शकत नाही आणि आयुष्यभर ते ब्रेनचं देखील मालफॉर्मेशन असतं ते तसंच राहतं. तर त्यामुळे एका छोट्या विटॅमिनच्या गोळीने जर काही गोष्टी जर आपण प्रिव्हेंट करू शकत असेल तर का नाही, म्हणून त्याचा अवेअरनेस असणं महत्त्वाचं आहे. तर ते 400 मायक्रोग्रामची गोळी असते, ती एक गोळी घ्यायची. आता आपल्याकडे कसं लग्नानंतर सुरुवात केली तरी चालते, जरी तुम्ही प्लॅन केला नाही की ह्या वर्षी किंवा पुढच्या वर्षी, काही महत्त्वाचं नाही, ते एक महत्त्वाचं असतं. आणि कोणाचं जर वेट खूप असेल तर त्यांनी थोडं वेट रिडक्शन करायचं, ब्लड प्रेशर असेल तर ते कंट्रोलमध्ये करायचं, डायबिटीस असेल तर ते शुगर कंट्रोलमध्ये करायचं. आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा खूप प्रकारची काळजी घ्यायची असते. मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवायचं, कारण आता नवीन रिसर्च निघतं, जर प्रेग्नंट वुमन जर खूप स्ट्रेस, सगळ्यांना थोडंफार स्ट्रेस असतो, पण आवश्यकतेपेक्षा जास्त स्ट्रेस असेल तर त्याच्या बाळाच्या मेंदूवर आणि त्याच्या बिहेवियरवर परिणाम होतो. तर त्यांना ADHD, आपण पुढे सांगणार आहे ADHD ऑटिझम म्हणजे काय, पण ऑटिझम, ADHD, एन्झायटी असे मनोविकार होऊ शकतात. तर त्यामुळेच आपल्या कल्चरमध्ये बहुतेक बेबी शॉवरची कॉन्सेप्ट आहे की सगळे मिळून तिला एन्जॉय करतात, असं करतात, म्हणजे तिला खुश करण्यासाठी, म्हणजे बहुतेक तोच उद्देश असेल. आणि मग
हेल्दी डाएट असायला पाहिजे, कोणते मेडिसिन्स होमिओपॅथी असो, ॲलोपॅथी असो, आयुर्वेदिक असो शक्यतो टाळावे, इन्फेक्शन टाळावे, व्हायरल असो, बॅक्टेरियल असो, आणि व्यवस्थित झोप असायला पाहिजे. आणि जर समजा त्यांना काही मेडिसिन घ्यायचीच असतील तर ते कमीत कमी डोसमध्ये कंट्रोल करायचं घ्यायचं. आणि मग एकदा बाळ जन्मल्यानंतर त्याच्या ब्रेनची वाढ व्हायला सुरू होते. तर जेव्हा नवीन बाळ जन्मते त्याच्या ब्रेनचं वजन 350 ग्राम ते 400 ग्राम असते, म्हणजे 350 मुलीमध्ये आणि 400 ग्राम मुलामध्ये असते. आणि पहिल्या 1-2 वर्षामध्ये ते 1 किलोने वाढते, म्हणजे 1350 आणि 1400 ग्राम होते. म्हणजे 1-2 वर्षामध्ये जवळपास 1 किलो ब्रेनची वाढ होते. तर तो पिरियड खूप महत्त्वाचा असतो मुलांच्या ब्रेनच्या वाढीसाठी. तर आता आपण हे स्कल म्हणतो ना, आपण दोन एकच असतो. पण जेव्हा बाळ जन्मतं तेव्हा छोटे छोटे असे तुकडे एका सुचरणी असं लूज सुचरणी असतात, कारण ते वाढतं ब्रेन आहे त्याच्यासाठी ते अकोमोडेट करतात. आणि एकदा ब्रेनची वाढ झाली की मग ते सगळे बुजून जाऊन एक पूर्ण वेल फॉर्म होतात. तर आणि मग आपण कसं कडधान्य वगैरे भिजवतो आणि त्याला मोड येतात बघा, तर तसंच ब्रेनमध्ये असतं. जेव्हा बाळाची ब्रेनची वाढ होते सगळे कनेक्शन असे स्प्राउटिंग होतात, एक कनेक्शन त्याला दुसरं कनेक्शन असे वाढत असतात. आणि ब्रेन एका फॉर्म्युल्यावरती वर्क करतं, यूज इट ऑर लूज इट. तुम्ही ज्या ब्रेनचा जो पार्ट यूज कराल ते स्ट्रॉंग होतं आणि नाही यूज कराल तर ते हळूहळू लोप व्हायचं. तर ते मुलांना जसे खूप असे स्प्राउटिंग होतात, सगळ्या टाईपचे कनेक्शन्स असतात. आता तुम्ही मुलांना सांगितलं की आमच्याकडे काका आलेला आहे त्याच्या पाया पड, आणि ते सारखं सांगितलं की ते कनेक्शन स्ट्रॉंग होतात. आणि दुसरं तुम्ही सांगितलं की जेवताना फोन बघू नकोस, आणि सारखं सांगितलं की ते हळूहळू ते लोप पावतात. तर ते त्याच्यामुळे सुरुवातीला जेवढे कनेक्शन्स असतात त्याचे 40% कनेक्शन्स कमी होतात, पण ब्रेन कस्टमाइज म्हणजे असं चांगल्या प्रकारे. जर आता एक्झाम्पल सांगायचं म्हणजे करूनमध्ये खूप पसारा आहे असला तुम्हाला काही सापडणार नाही, पण तेच तुम्ही आवडून ठेवलं सगळे कपडे एकीकडे, पेनमध्ये पेन स्टँडमध्ये पेन सगळं व्यवस्थित ठेवलं, व्यवस्थित काढून टाकलं, तर नेक्स्ट टाइम तुम्हाला काही पाहिजे असेल तर पटकन तुम्ही जाऊन द्याल. सेम तसंच ब्रेनचं ऑर्गनायझेशन होतं. आणि मग त्याला आपण म्हणतो की संगोपन, अपब्रिंगिंग, पॅरेंटिंग म्हणतो. तर जसे संस्कार आपण करतो त्याप्रमाणे, कारण ते स्ट्रॉंग होत राहतं. त्यामुळे त्या पिरियडमध्ये व्यवस्थित मुलांना समजून सांगून पॅरेंटिंग करणं खूप महत्त्वाचं असतं, कारण त्यांच्याकडे शक्ती असते शिकण्याची, आपल्याकडे शक्ती पाहिजे शिकवण्याची. आणि दुसरं म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. कोणत्याही वयामध्ये 21 वर्षापर्यंतच्या मुलांचं सांगते मी. तर फर्स्ट म्हणजे डाएट इम्पॉर्टंट असतं. तर मोर प्रोटीन्स आपल्या याच्यामध्ये घरी केलेलं पनीर, म्हणजे ऐकलं की बाहेरच्या पनीरमध्ये काय काय असतं ते, तर घरी केलेलं पनीर, सगळ्या डाळी, कडधान्य, सगळे फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, आणि जे जे म्हणजे अवेलेबल असतात सीझनल ते सगळं जास्त खायचं. कार्बोहायड्रेट थोडंसं कमी खायचं, आणि जंक फूड, आर्टिफिशियल कलर्स आणि आर्टिफिशियल शुगर्स खूप कमी खायचे. म्हणजे त्याच्यामध्ये ॲडिटिव्ह असे ते केकसारखे बिस्कुट, आईस्क्रीम, कुकी, बिस्किट्स आणि सोडा, ज्यूस वगैरे हे सगळं थोडंसं कमी करायचं. म्हणजे हेल्दी डाएट, बॅलन्स डाएट खूप महत्त्वाचं असतं. आणि भरपूर पाणी प्यायचं मुलांनी, आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी करायची. ॲटलिस्ट एक अर्धा तास तरी दिवसात काहीतरी छान ॲक्टिव्हिटी असायला पाहिजे. आणि स्क्रीन टाईम सध्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे स्क्रीन टाईम. स्क्रीन म्हणजे टी व्ही, फोन, कम्प्युटर, एक्सबॉक्स, प्ले स्टेशन, जे काही व्हिडिओ गेम्स असतात ऑल टुगेदर त्याचा एक फॉर्म्युला आहे. मूल 18 महिन्याचं होईपर्यंत त्याला 0 स्क्रीन टाईम, त्याला बिलकुल फोन घ्यायचा नाही, तर टी व्ही दाखवायचा नाही, कारण त्या नाजूक ब्रेनवरती त्याचा खूप बॅड इफेक्ट होतो. त्यानंतर मग त्याची काही रिकमेंडेशन असतात की पहिल्या 2-3 वर्षामध्ये फक्त अर्धा तास, नंतर 1 तास, नंतर 2 तास, त्याप्रमाणे फॉलो करायचं. झोपण्याच्या 1 तास आधी नो स्क्रीन पूर्ण फॅमिलीसाठी सुरू करा, कारण ते पॅरेंट्सला पाहून त्यांना करायला सोपं वाटतं. त्याच्यात तुम्ही मुलांना म्हणाल की तू फोन बंद करा, आणि आपण फोनवर बसल्यावर त्यांना आवडत जातं की तू बघते असतं मग काय असं वगैरे म्हणतात. तर त्यामुळे ते रूल्स केलं तर सगळ्यांसाठी छान असतं. आणि झोप खूप महत्त्वाची. एकदा झोपलेलं बाळ तो पूर्ण सकाळपर्यंत कंटिन्युअस झोपायला पाहिजे. मध्ये मध्ये उठत असेल तर दॅट इज नॉट अ गुड स्लीप. आणि रात्री 11 ते 2 पर्यंत स्लीप खूप खूप महत्त्वाची असते. त्या पिरियडमध्ये मेमरी कन्सॉलिडेशन होते. समजा जे दिवसभर आपण जे शिकतो, शेवटी मुलांचं सांगतो ना, जे काही शिकतात ते सगळं टेम्पररी फोल्डरमध्ये बसवलेलं असतं. मग आपण जेव्हा झोपतो ते ब्रेन सगळं प्रोसेस करतो, काय महत्त्वाचं ते लक्षात ठेवतो आणि काय महत्त्वाचं आहे ते डिलीट करतो. तर ते प्रोसेस नाही झाली तर सगळं टेम्पररी फोल्डर दुसऱ्या दिवशी आपण काहीतरी कराल, मग ते जागा जास्त झाली की पूर्ण विसरून जातो. तर त्यामुळे ते कन्सॉलिडेशन खूप महत्त्वाचं असतं आणि ते त्या पिरियडमध्ये होत असतं. सेकंड म्हणजे डिटॉक्सिफिकेशन, जे ब्रेनमध्ये टॉक्सिन्स तयार होतात ते रिमूव्ह त्या पिरियडमध्ये होतात. जसं आपण घरामध्ये जर कचरा नाही काढला, दुसऱ्या दिवशीचा कचरा, तिसऱ्या दिवशीचा कचरा वास नाही
झालेलं नसतं ते पुन्हा दुसऱ्या राज्यात होऊ शकत नाही. त्यामुळे वन्स यू लूज इट म्हणायचं. त्यामुळे रेग्युलॅरिटी ठेवायची. आणि पॅरेंटिंग आई आणि वडील दोघांनी सेम पद्धतीने सांगायचं. आई सांगते की हे करू नकोस, ते बाबाकडे जातो, बाबा म्हणतात की ठीक आहे तू कर. तो मुलगा काय करणार, दुसऱ्या वेळेस बाबांकडे जाणार, बाबा आईकडे जाणार, म्हणजे तो मॅनिप्युलेट करणार आणि त्याला कन्फ्युजन होते. आई म्हणते तो आणि वडील म्हणतात की असतं कोणाचं करायचं म्हणजे त्यांना कळत नाही. त्यामुळे दोघं पॅरेंटनी सेम किंवा सासू आजी आजोबा असेल तर सगळ्या ॲडल्ट्सनी सेम मेसेज द्यायला पाहिजे. तर मुलाला पडतं ते सगळेजण म्हणतात करायचं नाही म्हणजे करायचं नाही, मग त्याला ते सवय होतं. तर त्याला कन्सिस्टंट पॅरेंटिंग म्हणतात. तर हे सगळे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आपण केले ना तर मुलांची वेगवेगळ्या प्रकारे वाढ होते. आता मी काही कंडिशन्सबद्दल सांगणार आहे. आता पिरियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट म्हणजे आम्ही सगळ्या टाईपचे हेडेक्स त्याबद्दल मायग्रेन हेडेक्स, टेन्शन हेडेकमध्ये ट्रीट करतो. दुसरी कंडिशन आहे फिक्स, सिरियस किंवा एपिलेप्सी म्हणतात. फिक्स येतात माहिती आकडी येण्यामध्ये, तर त्याच्यामध्ये भरपूर प्रकार असतात. तर ते आम्ही डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट करतो. तिसरं म्हणजे मुलाचं ब्रेन खूप लहान असेल किंवा खूप मोठा असेल ते आम्ही कॅल्क्युलेट करून ग्राफ करतो. खूप लहान असणं सुद्धा चांगलं नाही ना, कारण त्याची वाढ झालेली नसते. आणि खूप मोठं म्हणजे ब्रेन म्हणजे चांगलं काय नाही, कारण ते आवश्यकतेपेक्षा जास्त मोठं असतं. तर कदाचित त्याच्यामध्ये पाणी जास्त असतं. आपल्या सगळ्यांच्या ब्रेनमध्ये सेंटरमध्ये बटरफ्लाय शेप असते, त्याच्यामध्ये पाणी असते आणि ब्रेनच्या आजूबाजूला ते पाणी फिरत असतं. काही मुलांमध्ये ब्रेन पाणी जास्त झालेलं असतं, तर ते जास्त पाणी असणं चांगलं नसतं, कारण ते प्रेशर करून ब्रेनची वाढ होऊ देत नाही. तर तशा वेळेस आमच्याकडे ते करत असते पण आमच्याकडे सांगितलं तर एक छोटंसं मशीन डोक्यामध्ये बसवतात आणि एक ट्यूब असते स्किनच्या खालून इथून पोटात जाते. तर तिथं थोडं 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 पाणी इथे टॅप करतात, त्यामुळे डोक्यामध्ये प्रेशर कमी होते. त्याला हायड्रोसेफॅलस म्हणतात. काही मुलांमध्ये डोक्याचं शेप असं गटचट्ट झालेलं असतं एका साईडला. तर कधी कधी पोटामध्ये समजा आईला जर पाणी कमी असेल तर बाळाची पोझिशन एकाच पोझिशनमध्ये असते, मग इथे सगळ्यांना टाईट होतं, त्याला पार्टिकोलिस म्हणतात. आणि मग जेव्हा बाळ झोपतं तर त्याला इथे हात डोकं करता येत नाही, तो असाच होतो आणि सॉफ्ट असतं म्हणून इकडे हळूहळू सॉफ्ट आहे आणि स्पॉट तयार होतो. मग असं कधीतरी त्याचा शेप सगळं बिघडलेला असतं. मग त्यावेळेस त्याला हेल्मेट देतात. हेल्मेट म्हणजे असं स्पोर्ट्सवाला नाही, त्याच्यासाठी वेगळं बनवतात, ते ओपन असतं काळू वगैरे करण्यासाठी. आणि मग ते हळूहळू ते टाईट करतात. 2-3 महिन्यामध्ये डोकं पूर्ण गोल गरगरीत होतं, तर त्याला हेल्मेट करतात. आणि दुसरी कंडिशन म्हणजे कंकशन. जसं ब्रेन आपल्या डोक्यामध्ये स्कल असतं, आपल्या कवटीच्या मध्ये पाणी असतं आणि ब्रेन असं फ्रीली फ्लोट करत असतं, असं फिक्स बसलेलं नसतं. तर त्यामुळे त्याचं असं फ्लोटिंग आहे. कोणीतरी इकडून धक्का दिला तर ब्रेन असं आदळणार ना, तर आदळून त्याला बुक्का मारला लागतो, त्याला म्हणतात कंकशन. ओके, तर मुलाला कंकशन झालं तर नाही ते आई-वडिलांना माहिती पाहिजे. तर कंकशन म्हणजे एकतर बेशुद्ध होणे, उलटी होणे आणि कदाचित डायरेक्ट रडत नसेल, एकदम अशी स्टन होत असेल आणि थोड्या वेळाने रडतात. आणि मग मळमळ होणे, झोप बरोबर होणे, डोकं दुखणं वगैरे असे दुसरे सिम्पटम्स असतात. तर तसं झालेलं असेल तर पहिले 48 तास खूप महत्त्वाचे असतात. तर त्या 48 तासात ब्रेनला रेस्ट द्यायचं. जसं आपल्याला हाताला वगैरे लागलं तर आपण कसं वापरत नाही ना, थोडंसं रेस्ट देतो, तसं ब्रेनला सुद्धा रेस्ट पाहिजे. तर त्याला मुलांना शाळेत पाठवणे आणि त्यांना हे पण देऊ नये, स्क्रीन पण देऊ. शाळेत नाही म्हटलं किंवा म्हणतो की ओके मला ते व्हिडिओ गेम खेळतो वगैरे, व्हिडिओ गेम खेळणं सुद्धा ब्रेनसाठी कामच असतं ना. तर ब्रेन रेस्ट त्याचं काय म्हणतो बेड रेस्ट करायचं, भरपूर पाणी द्यायचं, चांगली झोप द्यायची, तर ब्रेन त्याच्यातून फास्ट रिकवर होते. तर त्याला कंकशन म्हणतात. ते कंकशन जाणून घ्यायला पाहिजे. नेक्स्ट कंडिशन आहे ADHD, अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. काही त्रास आहे तुम्ही आजकाल सगळीकडे आहे ना ते. तर आपल्या ब्रेनमध्ये न्यूरोकेमिकल्स असतात ना, मुलांच्या भाषेत सांगायचं तर केमिकल लोचा. तर इथल्या फ्रंट पार्टमध्ये 2 केमिकल्स थोडेसे कमी जास्त होतात, त्याच्यामुळे ह्या ब्रेनचं फंक्शन बरोबर होत नाही. ह्या ब्रेनचं फंक्शन म्हणजे काय कोणीतरी सांगतोय तर आपण लक्ष देऊन ऐकणं आणि शॉर्ट टर्म मेमरी. कोणीतरी सांगितलं की फोन नंबर लिहून घे, नाही फोटो वगैरे आपण तिथं लिहितो शॉर्ट टर्म मेमरी, तेव्हा आपल्याला लक्षात राहतं ना, नंतर विसरून जातो. आणि ऑर्गनायझिंग स्किल्स वगैरे असे सगळं ते एक्झिक्युटिव्ह फंक्शन असतं. तर जेव्हा हे केमिकल इम्बॅलन्स असतं तर मुलांना ते सगळं फंक्शनिंग नसतं बरोबर. मग ते स्कूलला जातात, त्यांचं ब्रेन फोकस करत नाही, 2-3 मिनिटांनी इकडे तिकडे बघतात, डिस्ट्रॅक्ट होतात, विसरून जातात आणि मग हायपर ॲक्टिव्हिटी म्हणजे एका ठिकाणी बसत नाही, तिकडे जा आणि मग ते सगळं त्याच्यामध्ये. आणि कधी त्यांचे बिहेवियर्स असतात, कोणाला मारणं करणं आणि का मारलेच म्हटलं तर मला
माहीत नाही म्हणजे मी असंच मारलं असं म्हणजे त्यांचं इंटेन्शन नसतं, उद्देश नसतो, पण ते करतातच, थांबू शकत नाही, इम्पल्सिव्हिटी म्हणतात. तर असे सगळे असेल तर त्यांच्या फ्रेंडशिप करण्यावर इफेक्ट पडतो आणि शिक्षणावर इफेक्ट पडतो. मग त्यांचा आम्ही डायग्नोसिस करून मग त्यांना थेरपी, सप्लिमेंट्स, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि काही वेळेस मेडिसिन्स पण देतो. मग ते मेडिसिन दिल्यावर त्यांना फोकस करण्याची पॉवर वाढते आणि मग त्यांचे ग्रेड्स वगैरे चांगले जातात स्कूलमध्ये. आणि नेक्स्ट म्हणजे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, ऐकलं असेल ना तुम्ही. आता आपण काय आताच आपण बोललो ना की ब्रेनचं स्प्राउटिंग होतं आणि मग त्याचं छान कस्टमायझेशन होतं. तर इथे ऑटिझममध्ये काय होतं, काही जेनेटिक कारणामुळे ते जे काही स्प्राउटिंग झालेले असतात ते तसेच राहतात, त्याचं छान ऑर्गनायझेशन होत नाही. तर त्यामुळे त्या मुलाचा एका तुम्ही आवाज दिला तर एका बघतो, दुसऱ्यांदा बघत नाही, म्हणजे इनकन्सिस्टंट असतं, काही वेळेस करतो काही वेळेस नाही, स्वतःच्याच धुंदीमध्ये असतो, आजूबाजूला काय चाललं त्याला काही माहीत नसतं. एखादी छोटी वस्तू घेऊन कोपऱ्यात बसून आपलं खेळत बसायचं, कोणाला हाय म्हणायचं नाही, कोणाशी खेळायचं नाही. कधी कधी त्यांना स्पीच पण प्रॉब्लेम असतो, स्पीच डिले पण असतो, त्यांना कसं कम्युनिकेट करायचं माहीत नसतं, त्यांना सेन्सरी इश्यूज असतात. नुसतं व्हॅक्यूम क्लिनर प्रेशर कुकर असलं तरी कानाला असं करून ते हे करतात, रेस्टलेस होतात, कारण त्यांना सहनच होत नाही ते. आणि कधी हँड फ्लॅपिंग करतात असे, आणि मग असे फिंगर्स मुवमेंट करतात आणि गोल गोल फिरतात. तो वॉकिंग म्हणजे काय पायाच्या बोटावर चालतात. ते असे सगळे त्यांचे ऑटिझमचे आणि आजकाल सगळीकडे तेच ऐकायला येतं. तर त्याचं जसं काही लक्षण दिसते की अगोदर तुम्ही तुमच्या मुलांना स्पेशलिस्टकडे घेऊन दाखवायचं. अर्लियर तुम्ही केलं तर ब्रेनचं वाढ होत असते ना, तर तुम्ही काही इंटरव्हेंट केलं तर त्याचे रिझल्ट चांगले असतात. त्यामुळे अर्ली डायग्नोसिस, नाही तर नको बाबा मी आता जात नाही, काहीतरी सांगतील वगैरे असं कधीच म्हणायचं नाही, कारण तुम्हाला हेल्प मिळेल त्या पद्धतीचं. आणि मला वाटतं आपण जवळपास सगळे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. तर तुमच्यापैकी कोणाला काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर विचारू शकता. ब्रेनसाठी आपण त्या ब्रेनला स्ट्रॉंग आणि प्रोग्रेस पण कसं करू शकतो ह्याच्याबद्दल. तर एक तर स्लीप, मी म्हणतो स्लीप क्वालिटी, मॅक्झिमम ब्रेनची ग्रोथ स्लीपमध्ये होत असते. पाणी देऊ का? तर स्लीप टाईम फिक्स असायला पाहिजे. समजा 9 म्हणजे आपण प्रयत्न करायचा, 100% प्रयत्न करायचा की 9ला झोपायचं. मग ते ॲटलिस्ट 90% तरी होतं ते. पण तुम्ही 90% ट्राय केलं तर ते 80% होतं ना. त्यामुळे असं म्हणायचं की मी रोज 9लाच झोपणार आहे आणि 8 वाजता स्क्रीन बंद, आणि मग ती झोप छान होते. आणि त्या एक मुलं म्हणतात की त्या 1 तासात काय करायचं, आम्हाला टी व्ही नाही, गेम्स नाही, काही नाही, बोर होणार नाही वगैरे म्हणालीच ना. मग तेव्हा तुम्ही ब्रेन ॲक्टिव्हिटी गेम्स घ्या. पुस्तकं मिळतात शब्दकोडे, म्हणजे ते वयाप्रमाणे, मुलं लहान असते किंवा मोठे असते त्याप्रमाणे शब्दकोडे, किंवा ते पझल आता इथे उंदीर आहे आणि ते चीज आहे, मग त्याला त्या मेजमधनं जायचं असतं. तर जेव्हा तुम्ही ते रस्ता हे करता ते ब्रेनला एक्सरसाइज असतं, कारण तुमचं ब्रेन थिंक करते इकडून जाऊ का इकडून जाऊ, इथून कार बंद इकडून तशा टाईपचे गेम्स खेळायचे. आणि मग तुम्ही स्टोरी टेलिंग करू शकता. लहान मुलं असतील तर पूर्ण फॅमिली मेंबर्स बसून स्टोरी टेलिंग किंवा काही असं ॲक्शन करून वगैरे तसं करू शकता. मुलं थोडी वाचण्याच्या एजची असतील तर मुलांना स्टोरी वाचायला सांगा तुमच्यासाठी. आणि मग असे फन ॲक्टिव्हिटी टाईप 1 तास छान घालवलं की त्यांना खूप छान स्लीप क्वालिटी पण मिळते आणि त्याच्यामध्ये त्यांच्या ब्रेनची ग्रोथ पण होते. तर ते त्या टाईपचे ॲक्टिव्हिटीज करायचे. मुलांसोबत अडल्टला पण ॲडल्ट्सनी पण करायचं का नाही. अर्धा तास आधी स्क्रीन बंद करायचं झोपण्याच्या. असं नाही की तुम्ही व्हॉट्सअप बघत झोपताय, इन्स्टा बघत झोपताय, चांगली सवय नाही आहे. ऑटिझमसाठी मेडिसिन किंवा सर्जरी असं काही नाही आहे, पण थेरपीमुळे खूप फरक पडतो. पण अर्ली करायचा. समजा तो 2 वर्षाचा मुलगा आहे आणि तुम्ही लक्ष दिलं नाही आणि तो 4 वर्षाचा झाला, तर तुम्ही 2 ते 4 वर्षाचा पिरियड मिस केला, तो तसाच वाढतो, त्याला डायरेक्शन नाही आहे. तर त्याच्यामुळे अर्ली डायग्नोसिस इम्पॉर्टंट आहे. तरी पण म्हणजे 4 वर्षाला जरी तुम्ही करत तरी त्याचं बिग थिंग पण करायला पाहिजे. तर त्यांना थेरपी, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, झोप आणि वगैरे वगैरे. आणि एक सप्लिमेंट पण आहे ओमेगा-3 फिश ऑइल, ते खूप छान ब्रेनच्या वाढीसाठी असते. आणि आपण सगळे व्हेजिटेरियन असतो, आपण फिश खात नाही, त्यामुळे थोडीशी डेफिशियन्सी सगळ्यांना असतेच. आणि स्पेशली मुलांना ADHD ऑटिझम असणाऱ्या मुलांना ते सप्लिमेंटेशन दिल्याने त्याचा फायदा होतो. आणि जो व्यवस्थित येत नसेल तर मेलाटोनिन नावाचं पण एक मेडिसिन मिळतं, लिक्विड असतं, गमीज असतात, टॅबलेट्स असतात, ते पण देऊ शकतो. तर ते मारून आपल्या ब्रेनमध्ये असतं मेलाटोनिन, तरी ते आपल्याला बाहेर द्यावं लागतं. त्यामुळे मुलांना थोडंसं झोप येते. पण झोप खूप महत्त्वाची आणि डाएट पण तेवढंच महत्त्वाचं. आर्टिफिशियल कलर्स म्हणा, हे सगळे कलर जे असतात ना, कॅन्डी वगैरे, लाल कलर, ब्ल्यू कलर, चांगलं
नसतं ते. कधीतरी एखाद्या वेळेस आले तर ठीक आहे, पण रोज तुम्ही कलर वगैरे नाही करायचं. नॅचरल कलर, नॅचरल शुगर चालू पण आर्टिफिशियल करू नये. हां, हो हो. अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर ADHD त्याला मेडिसिन्स असतात. तर ते केमिकल इम्बॅलन्स असतं ना, तर मुलं ब्रेकफास्ट करून ते छोटासा डोस मेडिसिनचा घेतात. त्यामुळे ते केमिकल इम्बॅलन्स जे असतात ते टेम्पररी कव्हर होतात. 6-7 तास त्यांना नो केमिकल इम्बॅलन्स. मग ते स्कूलमध्ये जातात, फोकस करतात, त्यांचे ग्रेड छान जातात. त्यांना वाटतं की अरे मी छान करतो, कॉन्फिडन्स येतो आणि मग 7-8 तासांनी त्या मेडिसिनचा इफेक्ट संपून जातो. त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रुपचे असतात ना, एका ग्रुपचं सांगते मी. तर त्याच्यामुळे खूप फरक पडतो. आम्ही तर तिथे खूप कॉमनली वापरतो, ट्रीट करतो मुलांना. त्यांना दुसरे काहीतरी इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटी दाखवायची. मी तर सांगते तुम्ही असं एखादा चार्ट करायचं रेफ्रिजरेटरवरती ठेवायचं. तर 2 पद्धतीने करू शकता, एक पनिशमेंट आणि एक रिवॉर्ड. ओके, पनिशमेंट म्हणजे त्याला सांगायचं की तू रोज 1 तास झोपण्याच्या आधी टीव्ही फोन वगैरे बंद करायचं. नाही बंद केलास 1 दिवस तर मग नेक्स्ट 3 डेज नो स्क्रीन. त्याची पनिशमेंट. जवळजवळ 3 दिवस नो स्क्रीन. नाही मी करतो असं म्हणून सवय लागते, ती पनिशमेंट. दुसरी पद्धत आहे रिवॉर्ड. एव्हरी टाइम तो ऐकतो ना, एक चेकमार्क क्लिक करायचा. त्याने 20 दिवस जरी गेले महिन्यातले, दॅट्स अ बिग डील म्हणता शकतात. मग त्याला बिग रिवॉर्ड, त्याला आधी सांगायचं तू तर फॉलो केलंस ना, महिन्याच्या अखेरीला आहे बिग रिवॉर्ड मिळणार आहे. तर रिवॉर्डसाठी म्हणून तो प्रयत्न करतो आणि हळूहळू ती सवय होऊन जाते. तर तुम्हाला माहित असतं तुमच्या मुलाला कोणती पद्धत लागू पडते, रिवॉर्ड किंवा पनिशमेंट. कसं करू शकता हळूहळू. इनिशियली मुलं अगदी जमिनीवर लोळणार, रागवणार, हे करणार, सगळं करणार, पण तुम्ही स्ट्रॉंग राहायला पाहिजे. कारण ते काय करतात, ते जर वर्क नाही झालं तर ते म्हणतात तुम्ही एवढं रडतो, आईला काही फरक पडत नाही, तुम्ही कशाला रडत, म्हणून ते हळूहळू थांबवतात. तर तुम्ही स्ट्रॉंग राहून ते हळू बदल केला पाहिजे. आणि तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता ना, मी बघ म्हणजे 8 वाजता सगळं बंद केला तर 9 वाजता झोपणार आहे. मग ते हळूहळू त्यांना वाटतं की आई करते ते मी पण करू शकतो, असं तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स मिळतं. लहान बाळ आहे ना, पाहिजे म्हणजे वस्तू पाहिजे असा हात जिद्दी असते. कारण त्यांना मिळत असतं, जिद्द केल्यावर त्यांना मिळतं, ते शिकतात. ते यातून ही पद्धत आहे मला मिळवण्याची. मी असं थोडं घडलं, थोडं गोंधळ घातलं की आई चुपचाप मला देऊन टाकते. आपणच त्यांना देऊन आपण त्यांना सांगतो की तू असं केल्यावर तुला मिळते वस्तू. मग ते करणारच. मुलांची काय चाललं, त्यांना फक्त ते शिकताय तुमच्याकडनं. तर तुम्ही जसं शिकता त्याप्रमाणे ते देऊ पाणी देऊ सर. टीनेजर्ससाठी बुक्स कोणते आता वाचायला त्यांना आपण द्यायला पाहिजे. हिला माहीत असलेली पुस्तकं आहेत चांगले, पण आजकालच्या याच्यामध्ये इन्स्पिरेशनल बुक्स दिलं की त्यांना थोडंसं म्हणजे कळतं की आता शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे, अहिल्याबाई होळकरनी काय केलेलं आहे, किंवा समाजामध्ये जे काही मोठे लोक असतात त्यांच्या स्टोऱ्या सांगणं वगैरे. तर मुलांना एनकरेज करायचं. प्रत्येकामध्ये काहीतरी सुप्त गुण असतात, ते शोधून त्यांना एनकरेज केल्याने मग त्यांना वाव मिळतो त्या गोष्टीसाठी. पण मुलांना सतत दाखवायचं की आपण त्यांना किती प्रेम करतो. कारण काय होतं, फॉर एक्झाम्पल एका मुलाने 9 पैकी थोडे केलेले आहे तर 1 चांगलं केलेलं आहे. मला सांगा तुमच्यापैकी कोणत्या एका गोष्टीकडे लक्ष दिलं नाही ना, सहज असतं ना. पण आपण काय करायचं, 2 वेगळ्या गोष्टी करायच्या. नवीन नाही खराब गोष्टी आहेत ना, त्याबद्दल बोलायचं की तू असं केलंस, मला आवडलेलं नाही, मागच्या वेळेस तुला सांगितलं, सगळं कसं समजतं. मग त्याच्याबरोबर त्या एका गोष्टीसाठी म्हणायचं की मला तुझा खूप अभिमान आहे, तुम्ही किती छान केलंस. मग त्याला वाटेल की चला मी चांगलं केलं तरी लक्ष देते, नाही तर नेहमी निगेटिव्हच बोलत असते, मग मी काय करू, हे चांगलं केलं तर कोणी लक्ष दिलं नाही तर मी कशाला करू, असं होतं ना. तर 2 गोष्टी सेपरेट मिळवायच्या नाहीत. नाही तर 9 जास्त आहेत पण मी 9कडेच लक्ष देते, दिवसभर त्याला ओरडत असते की तू हे केलंस, ते केलंस, ते केलंस, ते केलंस. पण त्याने तो म्हणतो मी चांगलं केलं तर तू बघत पण नाहीस, मी कशाला बोलतेस. ते 2 गोष्टी सेपरेट करायच्या. सांगायला सोपं असतं, त्याला आवडत असतं, मला माहिती आहे. ठीक आहे, क्वेश्चन्स असतील तर थँक्यू. शांतपणे ऐकून घेण्याबद्दल